माता काल रात्रीचे वर्णन रात्रीच्या रंगाचे, विपुल केसांनी आणि स्वर्गीय आकृतीने सजवलेले चंद्रासारख्या हाराने सजवलेले असे केले आहे. त्यांचे 4 हात आहेत. डाव्या दोन्ही हातामध्ये एक कात्री आणि एक मशाल आहे. तर उजव्या दोन्ही हातांमध्ये देणे आणि रक्षण करणे या मुद्रा आहेत. त्यांचे 3 डोळे विजेसारखेच किरण बाहेर टाकतात आणि श्वास घेताना आणि सोडताना त्यांच्या नाकपुड्यांमधून ज्वाला बाहेर पडतात. त्या गाढवावर स्वार आहेत. माता काल रात्रीचे स्वरूप दुष्कर्मांना भयानक वाटू शकते, परंतु त्या त्यांच्या भक्तांना मोठे आशीर्वाद देतात. जे निर्भयतेने त्यांच्याकडे जातात त्यांच्या जीवनातून चिंतांचा अंधार नाहीसा होतो. नवरात्रीच्या 7व्या दिवशी त्यांची पूजा योगी आणि साधकांसाठी खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे विश्वातील विविध सिद्धी, शक्ती आणि पद्धतींचे दरवाजे उघडतात. त्यांना सामान्यतः काली असेही संबोधले जाते. एकदा शुंभ आणि निशुंभ नावांचे 2 राक्षसांनी देवलोकांवर आक्रमण करून देवांना पराभूत केले. देवांचा राजा इंद्र आणि इतर देव आपले स्थान परत मिळवण्यासाठी हिमालयात गेले आणि भगवान शिवाची मदत मागितली. सगळ्या देवांनी मिळून माता पार्वतीची प्रार्थना केली. माता पार्वतीने त्यांची प्रार्थना ऐकून चंडी, अंबिका नावाची देवी निर्माण केली, जी राक्षसांचा नाश करून देवांना मदत करेल. शुंभ आणि निशुंभ यांनी आपले 2 सेनापती चंड आणि मुंड माता चंडी विरुद्ध पाठवले. युद्ध सुरू झाले असता माता चंडीने एका काळ्या वर्णाची उग्र देवी निर्माण केली, काली. काही पुराणांमध्ये या देवीला कालरात्री असे म्हटले जाते. या काल रात्री माताने चंड आणि मुंड यांचा संहार केला आणि त्या चामुंडा म्हणून ओळखले जाऊ लागल्या. यानंतर रणांगणात रक्तबीज नावाचा राक्षस आला. त्याला वरदान होते की त्याच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्याच्यासारखा नवा राक्षस जन्म घेईल. माता काल रात्रीने त्याच्यावर हल्ला केला तेव्हा त्याच्या रक्ताच्या थेंबामुळे असंख्य रक्तबीज तयार होऊ लागले. त्यामुळे त्याचा पराभव करणे अशक्य झाले. हे पाहून माता काल रात्री संतापल्या. त्या युद्ध करत असताना त्याचे रक्त जमिनीवर पडू नये म्हणून त्या ते रक्त शोषून घेऊ लागल्या. अखेर त्यांनी त्याचे सर्व रक्त पिऊन टाकले आणि त्याचा अंत केला. पण या युद्धानंतर माता काल रात्रीचा रौद्ररूप इतकं भयंकर झालं की त्या समोर येणाऱ्या प्रत्येकाला नष्ट करू लागल्या. हे पाहून सर्व देव घाबरले. त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिव स्वतः त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या पायाखाली जाऊन आडवे झाले. देवीला जेव्हा आपले प्रिय पतीचे दर्शन झाले तेव्हा त्या भांबावल्या. त्यांनी जीभ चावली. भगवान शिवांना उचलून उभे केले आणि अपराधीपणाने आपला रौद्र रूप विसरल्या. अशा रीतीने भगवान शिवाने त्यांचा कोप शांत केला. ही होती काल रात्री माता, रक्तबीज आणि शुंभ निशुंभ यांची अद्भुत कथा. त्यांच्या पूजनाने अज्ञान, भय व संकटाचा नाश होतो. आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी.